नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्यप्रबोधिनीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत MPSC ग्रुप बीचा 2018चा प्रीचा पेपर. तर या पेपरमध्ये आपल्याला होते 15 प्रश्न. ते 15 प्रश्न साधारण आपण जर का डिवाइड करायचं बघितलं तर त्यातले 5 प्रश्न होते सिरीजचे, 4 प्रश्न तर डायरेक्ट डेटा इंटरप्रिटेशनवरतीच आले होते. आता हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स माहिती असणं गरजेचं होतं. त्यातल्या त्यात सिरीजचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला बऱ्याच प्रॅक्टिसची गरज पडते. त्यामुळे ते तुम्हाला त्या मोमेंटला म्हणजे पेपर सोडवत असताना आता एक तर येतात किंवा येत नाहीत. जर का तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता, पण जर का जास्त अटेम्प्ट द्यायची गरज पडली तर तो प्रश्न स्किप केलेला चांगला पडतो. आपल्याला साधारण आपलं टार्गेट असायला पाहिजे पेपर सोडवतानाचं की 15 मिनटात आपले 15 क्वेश्चन झाले पाहिजेत. ते आयडियली झाले पाहिजेत. ते 20 मिनटापर्यंत पण आपण वेळ देऊ शकतो. आता या व्हिडिओमध्ये आपण जरा जास्ती वेळ घेतलेला आहे, कारण की ते प्रश्न जसे सोडवायला लागतात, थोड्याशा ट्रिक्स ज्या सिरीजमध्ये लागतात त्या ट्रिक्स आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ मोठा झाला तर तो तुमच्या फायद्यासाठीच मोठा बनवला आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण विचार कसा करायला पाहिजे सिरीजचे प्रश्न सोडवताना ते थोडंसं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर आता हा प्रश्न बघा, पहिलाच प्रश्न आहे सिरीजचा. त्याच्यामध्ये त्यांनी सहसंबंधांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हा आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 4 सर्कल त्यांनी दिलेत. एकदम सिंपल प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये 2 सर्कल इनकम्प्लीट आहेत, ओके, आणि 2 सर्कल पूर्ण दिलेत त्यांनी. तर ते पहिल्यांदा बघायचं की प्रत्येक सर्कलच्या आतमध्ये काही त्यांचं रिलेशन आहे का, त्यांचं तिथे काय लॉजिक बनतं आहे का. तर तुम्ही सर्वात पहिलं काय बघायचं आहे, डिफरन्स बघायचं आहे. डिफरन्समध्ये काय येते, पहिला सर्वात समजा 9 - 4 5, 8 - 3 5, किंवा 9 - 8 1, 4 - 3 1. तर दुसरा पूर्ण सर्कल बघा, 27 - 10 17, 43 - 26 हे पण 17च येते. किंवा सरळ बघा, 27 - 43 16 येते, 26 - 10 16 येते. ठीक आहे, म्हणजे एक सिमिलर संबंध लागतोय, दोघांमधला फरक कॉन्स्टंट यायला पाहिजे व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली. तर इथे बघा काय येते, 11 - 8 3. सो किती -3 3 यायला पाहिजे, 6 - 3 3. सो झेड मिळाला आपल्याला एक 6 साईडला ठेवू. 18 - 17 1. सो 10 - y आला तर 1 यायला पाहिजे तिथे. तर वायची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 9. ठीक आहे, त्यांनी काय प्रश्न विचारला आहे, वाय आणि झेडची किंमत सांगा. वाय 9 आहे आणि झेड 6 आहे. ठीक आहे, नक्की त्यांनी काय विचारलं आहे ते बघा, नाही तर तुम्ही पहिलं झेड दिसतंय आणि वाय 9 दिसतंय, तुम्ही ऑप्शन नंबर 1 सुद्धा क्लिक करू शकता. ठीक आहे, तर तसं करू नका. एकदम सोपा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न बघूया. हा काय म्हणतोय, एकमेकांच्या शेजारी ठेवलेले एक्स आणि वाय हे 2 घनाकार तुमच्या समोर आहेत. क्यूब्सबद्दल माहिती दिलेली आहे. एक्स हा घन तुमच्या डावीकडे असून वाय हा घन तुमच्या उजवीकडे आहे. एक्स हा घन तुमच्या डावीकडे असून वाय हा घन तुमच्या उजवीकडे आहे. या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवलेली आहे. एक्सची परस्पर विरुद्ध असलेली जोडी लाल रंगवली आहे. असा एक आहे एक्स, समजा रेड आहे, त्याची बॅक साईड पण रेड असणार आहे. ठीक आहे, दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवलेली आहे, किंवा ही असेल, नाहीतर ही असेल, त्याच्या बॅक साईडला ब्लू असेल ही. त्यानंतर उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे, दुसरे जांभळे रंगवले आहे, येल्लो व्हायलेट. ठीक आहे, वाय या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध जोडी निळी रंगवली आहे. ब्लू ब्लू. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. ग्रीन तपकिरी म्हणजे असं किंवा ब्राऊन. उरलेली परस्पर विरुद्ध जोडी काळी किंवा पांढरी आहे. ब्लॅक व्हाईट. ठीक आहे, जर एक्सचे लाल पृष्ठ आणि वायचे निळं पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल तर एक्सचे पिवळे आणि वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल असं समजा. ओके, एक्सचे पिवळे आणि वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल तर एक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाचा पृष्ठाचा रंग निवडा. त्यांनी आता आपल्याला चान्सेस चेंज करून दिले. आता काय दिले, त्याने 2 आपल्या समोर ठेवलेत. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये
एक्सचे लाल पृष्ठ आणि वायचे निळं पृष्ठ टेबलाला स्पर्श करते, म्हणजे असं आहे समजा. म्हणजे हा वरचा पण रेड असणार आहे एक्सचा आणि वायचा निळा. वायचे निळे पण कॉमन आहेत त्यामुळे हा पण ब्लूच आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सचे पिवळे येल्लो आणि वायचे ब्राऊन तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. तर येल्लो जेव्हा समोर आहे तेव्हा व्हायलेट त्याच्या अपोजिट असणार आहे आणि ब्राऊन जेव्हा समोर आहे त्याच्या अपोजिट ग्रीन असणार आहे. ठीक आहे. तर तुमच्यासमोर असेल तर एक्स घनाच्या निळ्या पृष्ठभागासमोर येणाऱ्या, आता एक्सचा ब्लू कुठला पार्ट आहे, जेव्हा रेड खाली आहे वाय आणि व्हायलेट समोर आहे तर हे ब्लू आहे. ठीक आहे. तर राहिलेत कुठल्या बाजू, जेव्हा ह्याचा ब्लू समोर येतोय, वायचा ब्राऊन समोर आहे तेव्हा त्याचा ग्रीन बॅक साईडला आहे. एक ब्लू वरती आहे दुसरा ब्लू खाली आहे आणि दुसरे अपोजिट राहिले काय ब्लॅक आणि व्हाईट राहिलेत वायचे. तर निळ्या पृष्ठभागासमोर कुठले येणार आहेत, एक तर व्हाईट नाही तर एक पांढरा, कारण की दोन्हीपैकी एक राहिलेलं आहे. ठीक आहे. निश्चित करणं शक्य नाही आहे पण दोघींपैकी एक आहे तेवढं तर 100% माहिती आहे आपल्याला. ओके. ऑप्शन नंबर 2. असे एकदम ट्रिकी प्रश्न असतात, थोडासा वेळ जातो, एकदम टाईम कन्झ्युमिंग आहे. तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं इमॅजिनेशन इथे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे इमॅजिनेशन आपलं जागृत ठेवा प्रत्येक ठिकाणी. हा प्रश्न काय म्हणतोय, पालसदृश्य प्राण्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यान शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. आता असं बघूया, डोकं म्हणजे एक्स आहे, दिले 7 सेंटीमीटर. शरीर म्हणजे वाय, शेपटी घेऊ आपण झेड. डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतके आहे 7, दॅट इज एक्स प्लस झेड. आणि शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यान शरीराच्या लांबीच्या निम्मे यांच्या बेरजेचे आहे, म्हणजे एक्स अधिक शरीराच्या लांबीच्या निम्मे म्हणजे वाय बाय 2. अशा आपल्याला 3 इक्वेशन इथं मिळतात. त्याच्यामध्ये पण एक नोन आहे आणि 2 इक्वेशन इथं मिळतात, तर आपल्याला चेंज करून घ्यायला लागेल त्या फॉर्म्समध्ये. जेव्हा इथे झेड तुम्हाला माहिती आहे तर वायची व्हॅल्यू तुम्ही इथं ट्राय करा सबस्टिट्यूट करायची. वाय इज इक्वल टू एक्स प्लस झेड म्हणजे काय, एक्स प्लस वाय बाय 2. 2y is equal to 4x plus y. So y is equal to 4x. ठीक आहे. सो वायची व्हॅल्यू काय आली, एक्स म्हणजे काय 7, 28. त्यानंतर सेम इथं टाका झेडच्या इथं व्हॅल्यूमध्ये वाय इज इक्वल टू एक्स प्लस झेड आहे, तर झेड इज इक्वल टू वाय मायनस एक्स. सो इज इक्वल टू 28 मायनस 7 इज इक्वल टू 21. सो झेड आलं 21. टोटल त्यांनी काय विचारले आपल्याला, टोटल पालीची एकूण लांबी निवडा. टोटल शरीराची लांबी पाहिजे त्यांना, म्हणजे काय पाहिजे, एक्स प्लस वाय प्लस झेड पाहिजे. म्हणजे काय 7 अधिक 21 अधिक 28 म्हणजे किती आले, 7 चोक 28, 28 आणि 28 56. ऑप्शन नंबर 3. एकदम परफेक्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला पेपरमध्ये पटकन सॉल्व करता आला पाहिजे. दिलेली माहिती जशी तशी लिहून घ्या, त्याला एक्स वाय फॉर्ममध्ये पुट करा. इक्वेशन बेस्ड क्वेश्चन म्हणतो या प्रश्नाला आपण. याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन फॉर्म करावं लागतं एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. परत एकदा सिरीजचा प्रश्न आलेला आहे इथे. आता त्यामध्ये काय विचारले त्यांनी, तर चुकीचे पद विचारले. पहिल्यांदा त्यांनी सहसंबंध विचारला तर चुकीचं पद विचारला. तुम्हाला ते दिसेल की डिफरन्स काढायचं आहे, पण आपल्याला असं दिसतंय की नंबर्स खूप मोठे मोठे होत चाललेत. मग एक असं चेक करू शकतो आपण की 6, 24, 72 काय आहे का, तर 6 बघा, 6, 24, 72 हे 6च्या पट्टीत दिसत आहेत. 6 चौक 24, 12 सक 72. 240 काय आहे, 120 आहे. आणि 726 पण येतोय 6च्या पट्टीमध्ये. किती येते, 6 एके 6, 6 दुने 12, 6 एके 6, 121. ह्याचा काय संबंध लागतोय का, नाही लागत आहे, म्हणजे इथून तुम्ही मिसिंग टर्म नाही काढू शकत. बरं, आता असं बघूया आपण की ह्याला आपण वेगवेगळ्या टर्ममध्ये कसं लिहू शकतो का. 6 चौक 24 आहे, पण आपण त्याला असं पण लिहू शकतो का, 6 इंटू 3 प्लस 6 लिहू शकतो आहे. कारण की इथे बघा, इथे काय होतं आहे, 24 म्हणजे 24 त्रिक 72 आहे इथे, पण 24 त्रिक 720 यायला पाहिजे. सो 240 गुणिले 3 प्लस 6 असं ही टर्म बनते आहे. ठीक आहे.
आणि इथे पण 6 त्रिक 18 प्लस 6 अशी टर्म बनते. सो मधली टर्म बघा ही बनते का 24 गुणिले 3, 24 त्रिक किती येणार आहे 72 अधिक 6 78 बनायला पाहिजे. इथं काय बनते 72 आणि 72 गुणिले आता 78 गुणिले 3 बघा 78 गुणिले 3 अधिक 6 म्हणजे काय येते 3 3 8 24 आणि 3 असं तर 21 आणि 1 234 प्लस 6 240. सो तो 78 इथं असेल तर आपल्याला ही सिरीज अशी जशी बनते तिथं पण 72 आहे, त्यामुळे 72 हे चुकीचं पद आहे, ऑप्शन नंबर 2. थोडीशी प्रॅक्टिस लागणार आहे अशा प्रश्नांना. डायरेक्ट तुम्ही पेपरला जाऊन बसले आणि असे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करू नका. ओके. हा हा प्रश्न बघा काय म्हणतोय, डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता या 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनलकडून घेण्यात आली. ABCDEFG या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड झाली. शाळांचा आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. ओके, आता त्यांनी दिले पुढे काहीतरी इन्फॉर्मेशन. त्या सर्वात पहिले काय करायचं आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न आहे पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली. तर नावं लिहून घेऊया आपण. नावं काय, हरी, त्यानंतर समीर, त्यानंतर निलेश, त्यानंतर शैलजा, त्यानंतर निकिता, लक्ष्मण, सुजाता. ठीक आहे, ही 7 जण दिलेत. तर ते पुढचा वाचा प्रश्न. पॅनल 4ने निलेशची मुलाखत ए साठी घेतली. पॅनल 4ने निलेशची मुलाखत ए साठी घेतली. समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली, पण शाळा सी किंवा डी साठी नाही. 3ने घेतली आहे, सी नाही, डी नाही. हरीची मुलाखत शाळा बी साठी झाली, पण पॅनल 1 किंवा 2ने घेतली नाही आहे. त्यानंतर निकिताची मुलाखत पॅनल 6ने शाळा ई साठी घेतली. इथं आपल्याला 2 फिक्स झालेत, निलेश निकिता फिक्स झालेले आहेत. पॅनल 7ने शाळा एफ साठी मुलाखत घेतलेली आहे. कोणाची घेतली ते नाही दिलेलं. त्यानंतर शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली आहे. पण शाळा सी साठी नाही घेतलेली. पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारले त्यांनी, पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली. आता इथे बघा की काय काय दिलं आहे. त्यांनी आपल्याला 4 फिक्स दिलेले आहेत, ह्याची जोडी दिलेली आहे. तर आता सर्वात पहिले हरीचं बघूया. हरीच्या ठिकाणी काय काय येऊ शकतं, कुठला पॅनल येऊ शकतो. 1 2 नाही येणार, 3 झालाय, 4 नाही येणार, 5 येऊ शकतो, 6 नाही येणार, ऑलरेडी गेलाय, आणि 7 आणि एफ येणार आहे एकत्र. सो 7 येणार नाही. सो आपला इथंच मिळून गेला आपल्याला ऑप्शन नंबर 1. फक्त तिथेच बसतोय 5ची पोझिशन पॅनलची. ठीक आहे. एकदम प्रश्न फक्त मांडायचा आहे. किती वेळ लागला आपल्याला सोडवायला, 40 सेकंद प्लस एवढाच वेळ लागतोय. फक्त तुम्ही व्यवस्थित मांडला, जे काही दिले त्या गोष्टी वाचल्या, तो प्रश्न एकदम सुटण्यासारखे असतात. पुढचा बघा. आता हा प्रश्न बघा काय म्हणतोय. ए शहराकडून बी शहराकडे जाण्यासाठी 6 मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश PQR आणि इतर तिघांचा निर्देश 1 2 3 केला, म्हणजे त्याला नावं दिली त्यांनी. वादळी हवामानातील मुळे क्यू मार्ग बंद ठेवतात. ओके, क्यू बंद होतो. एका नदीच्या पुरामुळे P13 बंद होतो. जर मार्ग 1 बंद झाला तर आर आपोआप बंद होतो. 1 बंद झाला तर आर आपोआप बंद होतो, कारण दोन्ही मार्ग एकाच मार्गाच्या दुभाजन आहे. ठीक आहे. हवामानामुळे वादळे असते आणि मार्गावरती परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले पर्याय निवडा. आता जेव्हा पूर येतोय तेव्हा क्यू बंद होतोय, सॉरी वादळी येते त्यावेळेस क्यू बंद होतोय, आणि पूर येतोय तेव्हा P13 बंद होतोय, आणि जेव्हा 1 बंद होते तेव्हा आर बंद होतोय. त्यावेळेस किती बंद असणार आहेत, क्यू P13 आणि 1 मुळे आर बंद असणार आहे. टोटल किती बंद झाले, 1 2 3 4 5 बंद झाले. फक्त एकच चालू असणार आहे, तो वाला म्हणजे ऑप्शन नंबर 3. 2च चालू असणार आहे, 2 वाला रस्ता, ज्याला नाव 2 नंबर दिलेलं आहे. हा प्रश्न बघा.
पी आणि क्यूची सरासरी 20 आहे. पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इज 20. क्यू आणि वायची सरासरी 25 आहे. क्यू प्लस वाय इज इक्वल टू क्यू प्लस वाय डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 25. आणि पी बाय क्यूची सरासरी पी प्लस वाय प्लस क्यू इज इक्वल टू 23. 3 इक्वेशन मिळतात आपल्याला. 3 इक्वेशन 3 अननोन, एकदम सॉल्वेबल क्वेश्चन आहेत. सो पी प्लस क्यू प्लस वाय इज इक्वल टू 23 गुणिले 3 69. ओके. आणि काय विचारले त्यांनी? पी प्लस वायची सरासरी विचारली आहे. सो याच्यावरनं आपल्याला व्हॅल्यू मिळतील सर्वांच्या. पी प्लस क्यू इज इक्वल टू 40 आणि त्यानंतर क्यू प्लस वाय इज इक्वल टू 50. ओके. सो पीची व्हॅल्यू इथं मिळून जाते. पी प्लस क्यू प्लस वाय इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 69. सो पी इज इक्वल टू 19. क्यूची व्हॅल्यू इथं मिळून जाईल या ह्याच्यावरनं. क्यू इज इक्वल टू 40 मायनस 29. क्यू इज इक्वल टू 40 मायनस 19. क्यू इज इक्वल टू 40 मायनस 19 21. सो वाय इज इक्वल टू ह्याच्यावरनं मिळून जाईल वाय इज इक्वल टू 29 प्लस 21 इज इक्वल टू 50. सो पी प्लस वायची सरासरी काढायची आपल्याला इज इक्वल टू 21 अधिक 29 19 अधिक 29 38 48 बाय 2 24. ऑप्शन नंबर 1. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, जास्त काही विषय नाही आहे. आता हा प्रश्न दिलाय बघा. या प्रश्नामध्ये काय दिलंय? काही नंबर्स दिले, त्या नंबर्सचा एकमेकांबरोबरचा संबंध शोधायचा आपल्याला. आता आतमध्ये क्वेश्चन मार्क दिलाय त्यांनी. साधारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल फिगरमध्ये आपला इंटरडिपेंडन्सी नसेल, शक्यतो ती फिगर स्वतःमध्ये त्यांचा काहीतरी संबंध असणार आहे. आता 91 बघितलं तर आपल्याला पहिलं काय आठवतं? 17 त्रिक 91. 17चा काय संबंध आहे का इथं? 5 आणि 7 12. ओके, 12 आणि 5 17. 17 त्रिक 91. इथं सेम येते का बघा? 2 आणि 1 3. 3 आणि 5 8. 8 आणि 6 13. 13 आणि 66चा काय संबंध नाही आहे. सो ऑल ऑप्शन स्क्रॅप करा. दुसरं काय येते का बघा? आता इतके सगळ्यात संख्या मोठी करायची तर आपल्याला काय करावं लागेल? सर्वांचे स्क्वेअर घेऊन ॲडिशन करून बघू आपण. 5 5 25, 7 7 49, 4 चौक 16 आणि 1. 5 9 10 11 21 2 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि 1 9. ओके, असं येते. दुसरंवालं बघा. बेदुने 4 1 1 1 5 5 25 आणि 6 6 36. 5 आणि 5 10 आणि 6 16. चाला 1 66 येते. तर इथे पण सेम करायचं आपल्याला. 3 त्रिक 9, बेदुने 4 4 चौक 16 4 चौक 16. 16 दुने 32. 32 अधिक 13 45. ऑप्शन नंबर 1. एकदम इझी आहे. 2-3 ट्रिक्स म्हणजे 1-2 इटरेशनमध्ये आपल्याला सॉल्व्ह होते. त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर सोडून द्यायचा असे प्रश्न. आता हा प्रश्न काय म्हणतो बघा. पहिल्या दोन संख्यांमध्ये संबंध आहे, ती संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. म्हणजे सहसंबंधाचा प्रश्न आहे. 86:29 98:what. आता बघा इथे काय होते. 86:29 म्हणजे काय? 8 आणि 6 14. 14 दुने 28 प्लस 1 29 येते. 9 8 17. 17 दुने 34 प्लस 1 35. हा ऑप्शन नाही आहे. दुसरं चेक करूया. ओके, तर पहिल्यांदा बघा की काय रिलेशन लागते का, डिफरन्स बघा यांचा काढून. 86 मायनस 29 किती होतात? 57. 57चा काय संबंध लागतोय का? म्हणजे आपल्याला रिलेशन काढता येते का? नाही काढता येते. सो आपण ते कॅन्सल करूया. मग बघा 86 डिवाइड बाय 2 43
आणि 43 आणि 29मध्ये काय फरक आहे का? 43 आणि 29मध्ये कितीचा फरक आहे? 14चा. ठीक आहे. तर 14 एक संख्या अशी आहे की आपल्याला इथं दिसते की 14 म्हणजे काय? 8 आणि 6 14. सो इथं संबंध सेम लागतोय का बघा. 98 भागिले 2 आणि त्यातनं आपल्याला काय करायचं आहे? त्याचे ॲडिशन वजा करायचे. 9 प्लस 8 ऑप्शनमध्ये येते का ते बघूया. 49 वजा 9 8 17 किती येते? 32. बरोबर. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतोय? सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या निर्देशित करते. मराठीवर बाण आहे मराठीचा, त्यानंतर वर्तुळ आहे गुजराती, त्यानंतर त्रिकोण आहे कन्नड, त्यानंतर आयत आहे हिंदी आणि आकार नसलेला इंग्लिश. चुकीचे निष्कर्ष निवडा. काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. असं नाही आहे. सरळ सरळ दिसतंय तुम्हाला की हा जो भाग आहे या भागातल्या सर्व व्यक्ती सर्व भाषा बोलत आहेत, 5ही भाषा बोलतात. तो ऑप्शन चुकीचा आहे. काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात. हां ठीक आहे, आहेत काही काही लोक. काही मराठी बोलणारे व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात. तर मराठी हिंदी गुजराती एकत्र आहेत का? मराठी हिंदी गुजराती आहे एकत्र. आपण बरोबर आहे. काही मराठी अन्य 2 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत पण काही फक्त मराठी हिंदी भाषा बोलतात. ओके, त्या पण आहेत. सो फक्त ऑप्शन नंबर 1 जो चुकीचं बोलतात ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा. परत एक सिरीजचा प्रश्न आला. खालील प्रश्नामध्ये चिन्हाच्या डाव्या बाजूला 2 पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. सहसंबंधांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण हा आहे अल्फा न्यूमेरिकचा क्वेश्चन. तर आता ते लिहून घेऊया काय दिले. EF इज टू 15, KL इज टू वॉट. आता लक्षात घ्या EF म्हणजे काय आहे. ईची पोझिशन व्हॅल्यू काय आहे आपल्याला अल्फाबेट्समध्ये 5 आहे. एफची काय 6 आहे. सो 5 6 30 डिवाइड बाय 2 15 येते. सो के एलची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही. के किती आहे 11वा, एल किती आहे 12वा. ठीक आहे. तर 11 गुणिले 12 डिवाइड बाय 2, 11 सक 66 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. सरळ सरळ प्रश्न आहे. तुम्हाला त्यांची पोझिशनल व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. पाठ असली तर एकदम उत्तम, नसेल तर पेपर चालू व्हायच्या आधी अल्फाबेट्स लिहून घ्यायचे जसे मी तुम्हाला नेहमी सांगतो तसे. परत एक सिरीजचा प्रश्न आहे याच्यामध्ये. पहिल्या 2 पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध 3ऱ्या व 4थ्या पदात आहे. सहसंबंधांचाच प्रश्न आहे. 122 इज टू 170, 190 इज टू वॉट. ठीक आहे. 122 इज टू 170 म्हणजे काय. आता याच्यामध्ये करून बघूया काय काय लागतंय का संबंध याच्यामध्ये. 122 आणि 170 बघितलं समजते की 121 आहे आणि 170 म्हणजे 169 प्लस 1 आहे. 121 प्लस 1 169 प्लस 1. सो 11चा स्क्वेअर प्लस 1 आणि 13चा स्क्वेअर प्लस 1. 190 म्हणजे काय 189 आहे. ओके 180 सॉरी ते काय दिलं त्यांनी 290 इज टू वॉट. सो 290 काय आहे 289. 289 इज वॉट 17चा वर्ग. ठीक आहे. 17चा वर्ग आहे प्लस 1. मग इथे काय येणार आहे 19चा वर्ग प्लस 1. काय 19चा वर्ग 361 प्लस 1 362. ऑप्शन नंबर 2. पाढेपाठ पाहिजेत, स्क्वेअर्स पाठ पाहिजेत, क्यूब्स पाठ पाहिजेत. त्याशिवाय तुमचे पेपर पटापट सॉल्व्ह होणार नाही आहे. ठीक आहे. जे जे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स शिकवतात त्या त्या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजेत. नावाला प्रश्न बघा. सांकेतिक भाषेत कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. व्हिडिओसाठी VWREL, व्हिडिओ साठी VWREL असं वापरत आहेत. चेअरसाठी RZSXI असं वापरत आहेत. तर बोर्डसाठी कुठलं वापरतील.
आता इथे बघा काय काय दिलेत त्यांनी गोष्टी. जर तुम्ही नीट बघितलं, आपल्याला अल्फाबेट्स कसे लिहायला सांगितलेत मी नेहमी. ABCDEFGHIJKLM, मग NOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काय दिसतंय इथे. OL दिसतंय अपोजिट, त्यानंतर EV दिसतंय, VE दिसतंय, WD दिसतंय आणि RI दिसतंय. ठीक आहे, अपोजिट वर्ड दिसत आहेत. त्यानंतर काय RI आहे इथल्या इथे, IR आहे, CX आहे, त्यानंतर HS आहे आणि AZ आहे. सो आपल्याला सरळ सरळ दिसते Dच्या अपोजिट काय असायला पाहिजे, W. कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये 1 आणि 2, हा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आरच्या अपोजिट काय असायला पाहिजे, आय. पहिला एक ऑप्शन, हा वाला ऑप्शन आला. परत एकदा क्रॉस चेक करूया. बीच्या अपोजिट काय असायला पाहिजे, वाय आहे. एच्या अपोजिट काय असायला पाहिजे, झेड आहे. आणि ओच्या अपोजिट काय असायला पाहिजे, एल आहे. सो IZLY ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पेपर चालू व्हायच्या आधी लिहून घेत जा. पेपरच्या मागे, प्रश्नपत्रिकेच्या मागे त्यांनी प्रश्नपत्रिका दिल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटाचा वेळ असतो. तो तेवढ्या वेळात ॲटलिस्ट एवढं तरी काम नक्की करा. एखादा प्रश्न असतो, तो प्रश्न एकदम इझिली सुटून जातो. फक्त तुम्हाला म्हणजे चुका होत नाहीत त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा काय प्रश्न. कुंदा ही दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार, रविवार तिन्ही दिवस घरी उपलब्ध असते. लिहून घ्या. डेटा इंटरप्रिटेशन आहे. 12 ते 4 मंगळवार, ट्यूजडे, थर्सडे आणि संडे. ओके. त्यानंतर तिची लहान बहीण नैना ही सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार, मंडे, थर्सडे, फ्रायडे आणि संडे 10 ते 2 असते अवेलेबल. ओके. सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, 9 ते 12 सोमवार, बुधवार आणि थर्सडेला असते. आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला असते. तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी किती वाजता एकत्र असतात. आता सर्व ह्याच्यामध्ये कॉमन काय काय आहेत, तर मंडे नाही, थर्सडे इथं सर्वात कॉमन दिसते. गुरुवार. ओके. आणि संडे आहे इथे, संडेचा पण एक आहे, संडे. ठीक आहे. गुरुवार आणि रविवार दिसते. हा, तिने ऑप्शन तेवढे दिलेत 2. त्यानंतर कुठलं आहे, गुरुवारची वेळ कुठली आहे, 12 ते 4. ह्याच्यामध्ये 12 आहे, इथे 12 वाजतात, इथे 12 असतात. तर गुरुवारी 12, हे 2 तर ऑप्शन आहे तिथल्या इथे. तर रविवारी किती वाजता असते, रविवारी 12 ते 4 इथे दिले, इथे 10 ते 2 दिले आणि इथे 2 ते 4 आहे. सो ही आधी नसणार आहे 2च्या. सो 2 ही परफेक्ट टाईम आहे सर्वांसाठी इथे. सो रविवारी दुपारी 2 वाजता आणि 12 वाजता गुरुवारी, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न काय म्हणतोय, ABCDE हे 5 सदस्य, 2 जोडपे असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू, संत्रे विशिष्ट फळं पसंत येतो. एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू विशेष पसंत करत नाही. सी जी ईची सून आहे, तिला अननस सर्वात जास्त आवडते. बी हा डीचा अविवाहित मुलगा आहे, जो चिक्कू विशेष पसंत करतो. आता हे लिहायचं कसं लिहायचं आपल्याला, किती सदस्य दिलेत त्यांनी, 6 सदस्य दिलेत, त्यातले 2 जोडपे आहेत. आता पहिले रिलेशन बघा काय काय त्याच्यामध्ये. सी ही ईची सून आहे, ईची सून आहे, हिचा कोणी मुलगा विलगा असेल, हा मुलगा आहे हिचा, तिची बायको आहे सी. ठीक आहे. एक तर इथं जोडपं झालं आपल्याला. तिला अननस सर्वात जास्त आवडतं, अननस. ठीक आहे. बी हा डीचा अविवाहित मुलगा आहे, बी हा डीचा अविवाहित मुलगा आहे, तो चिक्कू विशेष पसंत करतो. ओके. एफ हे एचे नातवंड आहे, एफ हे एचे नातवंड आहे.
साधारण एच्या खाली आपण घेऊया. एच्या खाली कोणतरी एक आहे, त्याच्या खाली एफ आहे. ठीक आहे, ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतलेले आहे. ठीक आहे, एफला संत्रे आवडत नाही. ओके, ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. तिची जोडीदार व्यक्ती केळी विशेष पसंत करते. ठीक आहे, आता वरती काय दिले त्यांनी, एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू विशेष पसंत करत नाही. सो ए शुड बी फीमेल आणि दिस गाय शुड बी मेल. ओके, सत्य नसलेले विधान निवडायचं आपल्याला इथे. आता आपल्याला त्यांनी काय दिले, कुटुंब दिले. त्या कुटुंबामध्ये 3 लेवल आहेत. ह्याला अननस आवडते, ह्याच्यावरती सून आहे, साधारण ह्याच्या खाली एक जण असणार आहे जो एफ असणार आहे. एफ हा नातवंडे असं पकडूया आपण, संत्र आहे त्याला. हा पकडूया आपण मुलगाच आहे. ओके, ही पण पकडूया मुलगा आहे, पुरुष आहे. त्याची बायको आहे ए, आपण इतक्या वेळात काढला आपण. हे आहे अंजीर, केळं. ठीक आहे, 2 जोडपी येतात, 2 जोडपी झाली. त्यानंतर ए बी सी डी. आता बी हा अविवाहित मुलगा आहे कोणाचा, डीचा. सो इथं डी लिहू आपण आणि बीचा अविवाहित मुलगा आहे हा. ओके, याचं लग्न नाही झालेलं अजून. याला चिक्कू आवडतात. एफला संत्र नाही आवडत आहे, मग ह्याला संत्र देऊन टाकूया डीला. सो राहिलं काय, चिक्कू, अननस, अंजीर, पेरू. पेरू विशेष पसंत करत नाही, त्यामुळे हे असणारे मुलगी असणारे. आपण चुकीचं अज्युम केलं, नातवंड आहे म्हणून. ठीक आहे, सो डी संत्र विशेष पसंत करतो, एचा मुलगा नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे, ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे, येस. आणि सीने मुलगी दत्तक घेतलेली आहे, बरोबर आहे. एखेरीज सर्व सत्य नसलेले विधान निवडा. एखेरीज एकही सत्य नाही, म्हणजे इथं काय करायचं आहे, ए इज रॉंग. ओके, ऑप्शन नंबर 2. प्रश्न जेव्हा कळत नसतील ऑप्शन्स, तेव्हा इंग्लिशमध्ये पण वाचा. इंग्लिशमध्ये जो ऑप्शन दिला आहे तो ऑप्शन साधारणपणे एक्झॅक्टली बरोबर असतो. इथे काय करतायत, एखेरीज सर्व चुकीचे आहेत असं त्यांनी दिलेत आणि एखेरीज एकही चुकीचं नाही. सत्य नसलेले विधान काय, मग त्याच्यामध्ये फक्त एक चुकीचं आहे. ठीक आहे, एकदा सगळं क्रॉस चेक करा, एकदा तुमच्या पद्धतीने पेपर सॉल्व करा आणि त्याचे काय उत्तर ते येत आहेत ते सांगा. आता आपण जेव्हा बघू, आपण आता हा पेपर जेव्हा बघितला, त्या पेपरमध्ये साधारण बघितले तर 15 प्रश्न होते. 15 प्रश्नांपैकी सुरुवातीला आपण जसं सांगितलं की 5 प्रश्न सिरीजचे आहेत, त्यानंतर 4 प्रश्न आहेत डेटा इंटरप्रिटेशनचे. मोठे मोठे प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यामध्ये. आता हे सिरीजचे प्रश्न आहेत ते कसे असतात, ते बाय चान्स लागतात. तुम्हाला तिथे एखादं ट्रिक समजली तरच तो सुटतो. त्या 5 मधले 3 सोपे होते, 2 जरा डिफिकल्टमध्ये साईडला जातात असं आपण पकडूया. त्यांना थोडासा वेळ लागतो त्यांना ॲनालाइज करून सॉल्व करायला. आता तुम्ही जेव्हा बघाल की पेपर जेव्हा सोडवतो आपण, त्यावेळेस जर का हे 9 प्रश्न तुमच्यासमोर आलेत आणि त्या 9 प्रश्न तुम्ही जर का सफिशियंट टाईम दिला नाही आहे, तर पेपर तुमचा सॉल्व होणार नाही आणि तुम्ही तिथे सफिशियंट स्कोअर करू शकणार नाही आहात. ठीक आहे, आता जर का अशा प्रकारचे प्रश्न यावेळेस पेपरला आले तर आपल्याला पेपर सॉल्व करायला नक्कीच भरपूर वेळ जाणार आहे. पण ह्याच्यामधला हा जो पार्ट आहे सिरीजचा, हा तुम्ही नक्कीच प्रॅक्टिसने इम्प्रूव्ह करू शकता. आधीचे आलेले PYQ आहेत ते PYQ बघायचे. सर्वसाधारणपणे सिरीजमध्ये त्यांनी प्रश्न जे विचारले त्याचं लॉजिक सेमच आहे, म्हणजे लॉजिक काय ते खूप बाहेर आउट ऑफ द बॉक्स लॉजिकला जात नाहीत ते. ठीक आहे, तर लॉजिक एकदा तुम्हाला समजलं की त्याचे लॉजिक किती, साधारण 10 प्रकारचे लॉजिक आहेत, जास्तीत जास्त त्याच्यावरती नाही आहे. त्यातले पण ते 2 ते 3 महत्त्वाचे लॉजिक विचारतात. ओके, आणि त्यानंतर आल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पाढेपाठ करायचे. त्यानंतर आहेत आपले वर्गमूळ, घनमूळ. ठीक आहे, हे पाठच पाहिजे आपल्याला. पाठ असेल तर तुम्हाला एक प्रॉपर एज भेटतोय तुमच्या बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये. तुम्ही 100% बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क देतो तुम्हाला मिळणार आहेत तुमचा, कारण की तो प्रश्न सॉल्व होणार आहे बाकीच्यांपेक्षा फास्ट. तर तुम्हाला कसे वाटले हे प्रश्न, त्यांचं ॲनालिसिस कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर का सोडवायला बसला तर तुम्ही स्वतःहून सोडवायचे, तुमचे किती यापैकी प्रश्न बरोबर आले, कितीचं लॉजिक बरोबर लागलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. मला सपोर्ट करा या गोष्टीसाठी. आपल्याला जे
म्हणजे माझं जे टार्गेट आहे की ज्यामध्ये आपण ग्रुप बीचे जे प्रश्न आहेत ते मिनिमम टाईममध्ये सोडवायचं आपलं टार्गेट आहे. की लोक म्हणतात की पेपर सॉल्व्ह करून होत नाही, म्हणजे 20 मिनिटात 20 प्रश्न होत नाहीत असं जे म्हणतात, त्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचं की होतात अरे असे प्रश्न 20 मिनिटात 20. आणि ज्या मुलांना खरंच अवघड जाते सॉल्व्ह करायला त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतात, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. ठीक आहे. सीसॅट तुमच्यासाठी आता कसं झालं आहे की राज्यसेवेला सीसॅट काय महत्त्वाचं नाही राहिलेलं मोस्ट पब्लिकसाठी, कारण की त्या लोकांना तेवढे सफिशियंट मार्क पडतात, ते क्वालिफाय होतात. पण कंबाईनमध्ये एकदम अटीतटीचा सामना व्हायला लागला आणि त्यामध्ये सीसॅट एकदम महत्त्वाची पार्ट प्ले करतो आहे. सो तुम्ही पण त्या रेसमध्ये मागे राहू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. कसं आहे, नॉलेज शेअर केल्यानेच वाढतं. तुम्ही ज्यावेळेस शेअर कराल त्यावेळेस तुम्ही त्याचे ट्रिक्स आणि लॉजिक एकमेकांना समजून सांगाल, त्यामुळे तुम्ही त्यांना समजून सांगताना स्वतःसाठी त्या गोष्टी तुमच्या पक्क्या होऊन जाणार आहेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.